गोकुळला भेट द्यायचं कारण होतं की आमची प्रामाणिकपणे आम्ही त्याच्यावरती काम करत होतो आणि त्यावेळेला आम्हाला कुठेतरी हा 1210 दूध डेअरी धारकांचे एक्स्ट्रा जे एका नेत्याच्या इशाऱ्यावरती सर्व ठराव हे होत होते आणि त्यामुळे आम्ही ती चौकशी लावल्यानंतर आदरणीय आमचे राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून ती चौकशी लागली. त्यांनी जो आपला अधिकारी बदली केला होता तो चुकीच्या पद्धतीने केला होता, ते आम्ही व्यवस्थित मांडलं आणि मग त्या अधिकाऱ्याची बदली होऊन तिथं सक्षम असा अधिकारी आला. त्याने ते काम सुरू केलं आणि त्यानंतर आपला एक प्रशासनची आमची मागणी होती, प्रशासन लावावं आणि आता मुदत पण संपली, प्रशासन लागलेलं आहेत. तर त्यावेळेला पहिली भेट होती, कारण त्यानंतर आम्ही पण व्यस्त झालो आणि त्यांना चांगल्या पद्धतीने काम करावं, चांगल्या पद्धतीने काम समजून घ्यावं म्हणून आम्ही 8-10 दिवस 5 तारखेला काहीतरी प्रशासन लागलं. आज तारीख बहुतेक 18 तारीख आहे. म्हणजे आम्ही 10-15 दिवस त्यांना गोकुळ संघ समजून घ्यावा आणि त्याचा अभ्यास करून त्यांनी बोलावं म्हणून नंतर मी त्यांची वेळ घेतली आणि एक सचिता भेट म्हणून आपण पहिल्यांदा त्यांचं प्रशासन मंडळाचं स्वागत केलं, शुभेच्छा दिल्या आणि त्यांना विनंती केली की आपण आल्यानंतर पहिला पूर्ण गोकुळ संघ समजून घ्या, प्रामाणिकपणे आपल्याला काम करायचं आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदरणीय देवेंद्रजींनी हे विश्वासाने प्रशासक बसवल्यानंतर आज प्रामाणिकपणे लोकांच्या समोर जातेवेळी सगळ्या गोष्टी बाहेर निघाल्या पाहिजेत. त्याच्यामधले आम्ही जे आरोप केले ते सिद्ध व्हायला पाहिजेत. त्या कारणाने त्यांना आम्ही ती भेट होती. त्याबरोबर 3700 डेअऱ्या ज्या दूध डेअरी 5038च्या नंतरच्या ज्या सदस्य डेअऱ्या होत्या, ह्या 1210 बरोबर त्या सदस्य डेअऱ्या पण तुम्ही चौकशी करा. शासनाच्या नियम अटी शर्ती असतात. 250 लिटर दूध ते डेअरीमध्ये यायलाच लागते. तशा डेअऱ्या असतील तर त्यांची तुम्ही बघा आणि मग ते कोणाच्याही असू दे, मग त्या सतीश पाटील साहेबांच्या असू दे, माडिक परिवारांच्या असू दे किंवा शिवाजी पाटलांच्या असू दे किंवा मुश्रीफ साहेबांच्या असू दे, कोणीच असू दे, ज्या डेअऱ्या बसत नसतील नियमामध्ये त्या डेअऱ्या तुम्ही वाढवून काही अर्थ नाही आहे. आणि या मतदानासाठी डेअऱ्या वाढवायचं आणि असं काही गोष्टी होता कामा नयेच. आम्हाला पत्रा देताना आम्ही सूचना केल्या. अनेक मुद्दा महत्त्वाचा होता की आज त्यांनी अमूलनी दरवाढ केली, मदर डेअरीने केली. तर मी त्याला सांगितलं की आत्ता मुंबई पूर्ण मुलांच्या परीक्षा झाल्यानंतर मुंबई खाली झालेली आहेत, म्हणजे सुट्टीवरती गेलेत, परिवार गेलेत. मुंबई असेल, पुणे असेल, शहरी भागातली लोक. तर प्रामाणिकपणे आपण जर चांगलं काम केलं तर दूधवाढ नंतरही करता येते. सध्या 1 महिने थांबा अशी मी विनंती केली प्रशासनाला की जुलैमध्ये आपण 2 नाही 4 रुपये करू आणि 2 रुपये आपण ज्या दूध धारक आहेत डेअरीधारक त्या शेतकऱ्यांच्या प्रत्येक लिटर मागे त्या कुटुंबाला पण 2 रुपये आपण वाढवून देऊ आणि प्रशासनाला तशी गरज वाटत असेल तर आपण तिथं पण 2 रुपये वाढवून घेऊ. 2च्या 4 वाढू, कारण आता हे सध्या 1 महिना तुम्ही थांबणं गरजेचं आहे अशी आपण त्यांना विनंती केली आणि त्याने ऐकून घेतलं. पुढे असला प्रशासक आहे ते त्यांचं काम करतील. त्यांना प्राधान्य जोर जबरदस्ती नाही करू शकत आपण, कारण आम्ही त्या आमच्या भूमिका मांडल्या. काही नोकरवर्गांना कायदेशीर बाबी न तपासता मनमानीने त्यांना प्रमोशन दिलं, त्यांचे पगारवाढ केले आणि इतर कामगारांवरती अन्याय झाला म्हणून ती एक ओरड होती. त्यांना सूचना केल्या ती कारवाई करण्यात यावी. आणि जे संचालकांच्या घरी जे घरामध्ये, गोट्यामध्ये, शेतामध्ये जे काम करत होते ते सगळे कामगार सांगितलं की वापस ते बंद केलेत, ते डेअरीमध्ये आता काम केलं ते सांगितलं. आणि आपल्याला मी पण सांगितलं की आमच्या पद्धतीने पण गोकुळ हा ब्रँड आहे आणि हा गोकुळला भविष्यात आता ज्या गोष्टी घडल्या अशा भविष्यात होता कामा नये. तुमचं प्रशासन म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आणि आदरणीय प्रशासन तुमचं कौतुक करेल असं आपल्याला काम करायचं आहे, चांगलं काम करायचं आहे. आणि ज्या कष्टातून घामातून शेतकरी आमच्या कुटुंबांनी
ज्या दूध डेअरी ज्या परिस्थिती टिकवल्या आणि वाढवल्या आणि त्याच त्याच्यावरती आपण चांगलं गोकुळ अजून वाढवायचं आहे आणि तुम्ही आत्ता हे घाई गडबड करू नका ही विनंती केली. खरं तर प्रशासक हे 2 दिवसापूर्वी प्रशासकांना दिल्याचं बघा. नाही, आता डाग लागणार नाही ह्याची काळजी आपण घ्यायला पाहिजे होती. डाग लागू नये म्हणून आम्ही काळजी घेतली म्हणून हे त्यांच्या साहेबांच्या लक्षात काय येत नाही मला माहीत नाही. शासनातले मंत्री आहेत साहेब, कॅबिनेट मिनिस्टर आहेत. आज ते असतेवेळी प्रशासन लागते याचा अर्थ कुठेतरी चुकीचं होत असेल म्हणून लागलं ना. मला वाटतं परवाशी सुप्रियाताईंचं मी थोडंसं एक ट्वीट ऐकलं. त्या बोलल्या, त्या व्यवस्थित बोलल्या असं मला वाटते. त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी त्यांना बोललेत. पण त्यांचे जिल्ह्याचे आमचे जिल्हाध्यक्षांनी पण चांगलं बोलून गेले तसं मी पण ऐकलं. आणि जे सत्य होते बोलून गेलेत ते लोक. आम्ही फक्त प्रामाणिकपणे काम करतो आहे. आम्हाला दूध गोकुळ हा महाराष्ट्रातला एक नंबरचा ब्रँड आहे. आज चांगल्या ताकदीने आणि कसं पुढे जाता येईल त्याचे आम्ही प्रयत्न करू आणि करणार आहेत. आम्ही वैयक्तिक लक्ष घालून आम्ही अजून काही ठिकाणी समजा रेल्वेज असेल किंवा अजून कुठल्या संस्था असेल, अजून कुठले मोठमोठे इंडस्ट्री असेल, तिथं आम्ही गोकुळ अजून कसं वाढेल त्याची आम्ही काळजी घेतो आहे आणि प्रामाणिकपणे ते काम करतो आहे. जो दावा केला होता की अब्रू नुकसानीचा दावा ठोकला जाणार असं परवा, तो त्यांचा प्रश्न आहे बाबा. त्यांनी मी त्याला त्या मुदतीला आणि त्या अब्रू मी काही घाबरत नाही आहे. माझं मी प्रामाणिक काम करतो. अशा दाव्यांना मी कुठे मला वाटत नाही मी थारा देईन आणि मला काळजी करण्याची काही गरज नाही आहे. आणि मी पैसे आणायचे तर कुठून आणायचे? मुश्रीफ साहेबांनीच मग आम्हाला केडीसीतून लोन द्यायला पाहिजेत. मग कुठेतरी संस्था मी तयार करून दाखवतो. मग 200 कोटीचं लोन मागतो, 100 कोटी त्यांचा अपरोक्ष दाखवा त्यांना द्यायला लावतो. मग तसे पण त्याने एक कारखान्याला 200 करोड 700 करोड बघत तसं ऐकून आहे मी. त्यांना काय पेपर काही जास्त लागत नाहीत, क्लिअर कट जास्त. पण ज्यांची सुनावणी झालेली आहे त्याच्या संदर्भातले निकाल दिले जात नाहीत आणि त्यामुळे कुठेतरी निबंधक जे आहेत ते राजकारण करत आहेत असा देखील त्यांचा एक आरोप आहे. किंवा राजकीय अधिकाऱ्यांनी राजकारण करू नये असं म्हणणं आहे त्यांचं. प्रशासनातले जे अधिकारी आता मी पाहिले त्यांची भेट झाली, 3 अधिकारी भेटले. ते याच्यामध्ये खरंच नवीन आहेत, खरं ते पण शिकून घ्यायलेत आणि त्यांना सांगितलं तुम्ही आणि ते चांगल्या पद्धतीने काम करतील. त्यांना भाजप म्हणून किंवा शिवसेना म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून काम नाही करणार. जे प्रशासन नेमलेलं आहे त्या प्रशासनच्या जे त्यांना अधिकार आहेत त्या अधिकारातून काम करतील. ते कोणासाठीच काम नाही करणार आणि त्यांना मी तसंच स्पष्ट सूचना दिल्या. एखाद वेळेस कधी आमची कधी अशी अडचण असेल तुम्ही त्याला पण थारा देऊ नका. पारदर्शकप्रमाणे जे काम करायचं आपण कडक शिस्तीने करा आणि त्याच्यामुळे तुम्हाला कोणी आता नवीन काय झालं आहे हे प्रश्न असल्यानंतर प्रत्येक गावाला ठरवून त्यांचे कार्यकर्ते मोर्चा काढायचं, हे चौकशी लावा, ह्याची माहिती द्या, त्याची माहिती द्या असं करतात आणि त्यामुळे त्यांना काम करू देत नाहीत. मग त्यांना सांगितलं जे आमचे MD असतील तिकडे गोडबोले साहेबांची आज त्यांची भेट झाली त्यांचं ते काम बघतील. तुम्ही प्रशासन नेमले, तुम्ही प्रशासन जे 3700 संस्था आहेत 1210 आहेत त्यासाठी तुम्ही ते काम करा. जे दूध जिथं म्हणजे चंदगडला आहेत, नवी मुंबईला आहेत, कोल्हापूरला आहेत, पुण्याला आहेत, तिकडे तुम्ही व्हिजिट करा आणि तुम्हाला काय त्याच्यामध्ये अजून तुम्ही अचानकपणे हे द्या, व्हिजिट द्या. त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी निष्पन्न होतील. पण काय नोकर भरती त्याच्यामध्ये आपण दिलेत आणि एवढं काय असं काय विषय तिथे मी लपून राहिलेला नाही आहे. थोड्या दिवसात सगळं समोर येईल सर्व गोष्टी. पण या सगळ्या अशी कोण चर्चा करायला आलं तर तुम्ही ती ऐकणार आहात का किंवा तशा पद्धतीने काही चर्चा? नाही, माझा गैरसमजचा विषयच नाही आहे. तुम्ही विचार करा, आदरणीय आमचे नेते बर्मण्णा पाटील साहेब 50 वर्ष राजकारण करून 140 डेऱ्यांच्यावरती जाऊ शकत नाहीत. ते प्रामाणिकपणे काम करून एवढे उभे. ह्या लोकांनी इनलिगली संस्था 1200 उभे केल्यानंतर आमच्या दूध संस्थांना कुठे मानसन्मान असेल का? आणि एक सांगा, आज जिल्ह्यामधलं चंदगड आजरा गडिंग्लजमधलं दुधाची फॅट आणि दुधाचा दर्जा कुठल्या लेवलचं तुम्ही बघा ना. आज तुम्ही आज संचालकांना पण कबूल करून घेतलं मी. आज त्यांना 65% आमचा जो दर्जा आहे, कारण आम्हाला तो मानसन्मान दिला जातो का? नाही दिला जात.
आम्हाला आमच्या संचालक बॉडी दिलेत का नाही दिले गेले, आमची कामगार भरतीमध्ये आमचा अधिकार आहे का नाही दिला गेला, रूटमध्ये आमचा आहे का नाही, आमचा फक्त वापर होतो ना. आणि अशा जर संस्था आम्ही जर ह्या रजू झाल्या तर मग आम्हाला कुणालाच न्याय मिळणार नाही ना. मी तर संचालक बॉडीमध्ये मला कुठला इंटरेस्ट नाही आहे की मला संचालक व्हायचं अपेक्षा नाही आहे. फक्त हे होऊ नये आणि चंदगड, आजरा, गडहिंग्लज, उत्तूर आणि काही भागातले नागरिकांमध्ये अन्याय होऊ नये. ज्या शेतकरी कुटुंबातून आपल्या दूध डेअरी, हाच मला माझा प्रश्न होता. त्या प्रश्नाला मागे लावून आम्ही ते काम केलं. खरं तर या सगळ्या इथून एकत्र गोकुळचा अशा पद्धतीनं कारभार करतायत काय नेमकं? आता मी नेत्यांची नावं घेणं योग्य नाही. काय बऱ्याच नेत्यांचे कारखाने आहेत, संस्था आहेत, KDCचं लोन आहे, त्यांचे न बोलण्यासारखी मनस्थिती आहे. खरं त्यांचा आशीर्वाद, त्यांचा पाठिंबा मला देतात, माहिती देतात आणि पाठीशी सोबत आहेत आपल्या. खरं आता त्यांच्या अडचणीचं काय करणार, उघडपणे देऊ शकत असं. चांगलं काम करतोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहेत. खूप चांगला निर्णय झाला. 30 वर्षापासून एक व्यक्ती 25 वर्षापासून मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट दर्जाचा मंत्री असते वेळी आणि गोकुळ त्यांच्या ताब्यात, KDC त्यांच्या भाग्यात, कमीत कमी जिल्ह्यातले 15 कारखाने लोन आहे त्यांचं. प्रत्येक नेत्याला त्यांनी कर्ज दिलेले आहेत आणि कर्ज देतेवेळी विचार नाही केला. आता याच्यावरती परत आणि 100 करोडचं माझ्या आपण दावा ठोकू दे, हरकत नाही. का सत्य ही परिस्थिती आहे आणि ते तुम्हाला मी पुढच्या कडीमध्ये KDCचं मी करून देतो ना, व्यवस्थित करून देतो. आता गोकुळच्या तर गोकुळ एक ते क्लिअर होते सर्व. आता पण तेच आहे. हो, ते अजूनही कायम आहे का? कारण अजूनही हसन मुश्रीफ म्हणतात आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत. नाही, हसन मुश्रीफ साहेब म्हणतात महायुती म्हणून, कारण महायुतीचा त्यांनी साहेबांनी कुठलाही नियम आणि अटी पाळलेल्या नाही आहेत. भाजप मुक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेस साहेबांनी पुढाकार घेतला. भाजप सोडून तिकडे प्रत्येक ठिकाणी त्यांनी आघाडी केली. भाजप कसा संपेल ह्या विचाराने त्यांनी एकदम सिस्टमॅटिक काम केलं आहे. आणि एवढंच सांगेन की माझं मत वैयक्तिक, मी मुश्रीफ साहेबांसोबत कधीच जाऊ शकत नाही आणि मुश्रीफ मुक्त गोकुळ असाच मी सांगेन, एवढंच सांगू इच्छितो बस. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.